आज आदतचं मैदान मध्ये सेमी क्रमांक 2 मध्ये एका आदत वासराने कमाल केली आणि सगळ्या प्रेक्षकांची मने जी आहेत ती जिंकलेली आहेत आणि सगळीकडे चर्चा चालली त्या वासराची. काय पळा वासरू आपल्यासोबत त्या वासराचे मालक आहेत, टीम आहेत. नमस्कार शेठ. नमस्ते. आपला परिचय द्या. मी बाळासाहेब खोबणे. मला तर अख्खा महाराष्ट्रात ओळखतो रील ह्याच्यामुळं. मोठ्या आवाजातल्या रील असतात आणि काय गोष्टी विनोदातल्या बी रील असतात, पण महत्वाचं बी काय गोष्टी दाखवत असतो बैलाचं. बरोबर आहे. काय सांगायला आपल्या नंदीचं नाव सांगा. रुद्रा 8800. रुद्र आपला कुणाच्या नावाने पोहतो मैदानामध्ये? बनशी पाटील खांडज. बर. रील स्टार बाळासाहेब खोमणे, सूरज बोईटे, हां. वसंत पाटील भिवंडी. मित्रांनो बघू शकताय. काय सांगायला आज याचा पायरा कोण होता? बावधनकरांचा लक्ष होता. बावधनकरांचा लक्ष आणि रुद्रा ही जोडी पळाली. जोडी. काय सांगाल ही गाडी जी आहे ती कशी काय पळाली? ते काय झालं, आदल्या दिवशी माझ्या डोक्यात म्हणजे संकल्पना 8 दिवस कळत होतं, पण आमची टीम लय चाललेलं तुम्ही पायरा कुठला केलाय, पायरा कुठला सांगत नाही काय नाही. ह्यांच्या टीमच्या नियोजनाने 5-6 बैल मालकांना फोन केलता, पण त्यातला एकही बैल मालक होय म्हणला नाही. पण मी ज्यांना फोन केला म्हणजे ते कसं का असाना, प्रज्वल शेट असत्यान, वैभव शेट असत्यान, एका फोनवरच म्हणली पळू गाडी. बर. काय सांगाल गटाला गाडी कशी पळाली? गटाला गाडी म्हणजे समाधानकारक पळाली. कुठल्या तासावरती गाडी होती? गटाला 5 नंबर तासावरती पळाली. 5 नंबर तासावरती. कुठल्या खांदी आपलं वासरू पळालं? उजव्या खांदे पळाली. उजव्या खांदी पळालं. ड्रायव्हर कोण होते गाडीवरती? ड्रायव्हर म्हणजे जेवढं सांगावं तेवढं कौतुक कमीच आहे. आप्पा ड्रायव्हर कारोंडेकर. ओके. या बैलगाडा शर्यतीतला एक चांगला व्यक्तिमत्व आहे त्यांचे. काय सांगाल गाडी सेमीला एक चर्चा झाली गाडीची, काय सांगाल? कसं असतं माहिती आहे का, जे मोठ्या बैल मालकाच्या सीमित पळणं हे आज मी म्हणतो माझ्या वाढदिवसानिमित्त लय मोठं भाग्य आमचं. तुम्हाला सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. एक टॉपचा मुंबईचा बिंजोडचा बादशाह ज्याला म्हटलं जातं, पब्लिकचा भिताड म्हटलं जातं, आता 3 फेऱ्याचा बादशाह त्याला म्हटलं जातं, चालू सीझनचा असा मिलिंद शेठ पाटील कुसगाव अंबरनाथ यांचा पब्लिकचा भिताड त्याला म्हटलं जातं. भुंगा होता त्या शिमेमध्ये. आणि काय सांगाल त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही भुंगा डॉन तर भुंगा डॉनच आहे. तो मुंबईचा बी डॉन आणि घाटावला बी डॉन. पण त्या घाटावल्या डॉनला बी घासायचं बी सोपं नाही. पण आमची बी रुद्रा म्हणजे कच्च्या चेल्यातला पैलवान नाही, तो पण चांगल्या चेल्यातला आहे. आता बनशीदाजी असत्यान, आप्पा असन, अक्षय असन, आमचं बाय असत्यान, महेश चव्हाण असत्यान, आमचं रविदाजी असत्यान. चेष्टा करणार पण पैरा चांगला करा म्हणणार. ही सगळी सर्व महेशदाजी ही टीमचं म्हणजे कुठला बैल घालायचा ही चर्चाच असते 1 तास आधी, पण मार्गदर्शन करणारे भरपूर आहेत. बरोबर आहे. काय सांगाल गाडी सेमीला एक टॉपची गाडी म्हणजे प्रेक्षकांनी तिथं एक चर्चा केली या नंदीची, काय सांगाल? हो का, चर्चा तर होणार. हारलो तरी चर्चा आणि जिंकलो तरी चर्चा. हार जीत प्रत्येकाची असते. तो बी नंदी टॉप मधला, ह्या आमचा बी नंदी, आमचं बी नाव कुठं तरी आज करतोय तो. कुठला आहे नक्की हा नंदी? जरा थोडीशी माहिती द्या मला. कुठनं म्हणजे खरेदी केलेली आहे का कुठनं काय? खरेदी संभाजीनगरची आहे. हो. कधी झालेली ही खरेदी? काय ही खरेदी झाली 16 मेला. 16 मेला ही खरेदी झालेली आहे आणि 19 मेला आम्ही आणलाय. बरं बरं. कोण कोण गेलेलं खरेदी करायला? म्हणजे तुम्हाला तर एवढं म्हणजे बैलगाडा शर्यतीतलं एवढं माहित नाही, तरी तुमच्या रील्स वगैरे सगळ्या मारत असतात, तरी तुम्हाला कुणी मार्गदर्शन केलंय? मार्गदर्शन नाही, हे आमचं दाजी माळेगाव सहकार साखर कारखान्याचे वाईस चेअरमन बनशी पाटील खांडज, हे सूरज आप्पा बुईटे आणि बाय, आणि आमचं एक जोडीदार शनी शिंगणापूरचा अनिकेत आणि किशोर ड्रायव्हर. हे आम्ही विचाराने हे खोंड घेतलेला आहे. काय 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 सांगाल, कसा पळ बघितला याचा नक्की की अशी खरेदी केली? कारण की चर्चा होते जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा होतोयच त्याचा. पहिली गोष्ट सांगतो, आम्ही ह्या खोंडाचा एकही व्हिडिओ बघितला नाही. फक्त खोंड आम्ही हाय असा घेतलाय कोराकट. बर बर. खोंड घेतल्यानंतर पैसे दिल्यानंतर आमच्या घरी आल्यानंतर मालकाने आम्हाला व्हिडिओ पाठवलेत. होय. तेव्हा तुम्ही म्हणजे एक विश्वास तुमचा लोकांच्या वरती की बाबानो हाय बाबानो कसं पळाय काय. फक्त तुम्हाला फक्त सांगितलं, व्हिडिओ बघितला तुम्ही काय असं बघितलं नव्हतं ना? नाही व्हिडिओ बघून खोंड घेतलेला नाही. फक्त बांधा, त्याची मागली पोज, छत्तीची पोज आणि शरीर सृष्टी हे बघूनच खोंड घेतलेला आहे. तरी त्याचं आता वय काय आहे तरी? हा खोंड तुम्हाला सांगतो 18 महिन्याचा आहे. 18 महिन्याचा खोंड आहे. आणि मित्रांनो बघू शकताय तुम्ही
गुलाल हा मिळवतोय, कारण की तो कुठल्याही खांदी पळू शकतोय आणि जाईल त्या मैदानात त्याचं एक ते नावच होतंय. दोन्ही खांदी पब्लिक. दोन्ही खांदी पब्लिकनं पळतोय आणि असा पब्लिकचा तुम्हाला एक हा नंदी लाभलाय, काय सांगाल? हा का, मीच वरडून माणसं गोळा साईडला सारखं म्हणलं ते रुद्र आहे, पब्लिकने पाळणारच. पब्लिकनं पळणारच, पब्लिकचा बादशाच म्हणावं लागेल आदत मधला. हा आदत मधला पब्लिकचा बादशाह आणि वैशिष्ट्य म्हणजे तिसरं मैदान आहे, तिसऱ्या मैदानात गोलाल आहे. चर्चा करतोय तुमच्याशी, पेडगावची काय तयारी कशी करताय तुम्ही? पेडगावची तयारी झालेली आहे आणि रुद्र नामांकित हिंद केसरी बैला बरंच पडलेला ते सर. ओके, तुम्ही बघू शकताय रुद्रा आपल्याला पेडगावच्या हिंद केसरीच्या आदत मैदानामध्ये दिसणार आदत आहे. मैदानामध्ये काय सांगाल, कशी तयारी करायची चालली आहे त्याची? नाही, आजची त्याची रंगीत तालीम होती. आता त्याला किती दिवसानं पळवता तुम्ही? नाही, आम्ही 7व्या दिवसालाच काढतो. 7व्या दिवसाला पळतो. टीम बद्दल काय सांगाल या? ही सर्व टीम म्हणजे आमचं काळीज आहे आणि ही काळीज आम्हाला जर नाही हसावलं तर आम्ही पैर कसं करणार? बरोबर ही आहे. टीम कुचकच बोलणार बरोबर, पण पैर पक्का होणार. पक्का होणार आणि गुलाल हात मिळणार. गुलाल हा 100% मिळणारच. ती बोलतात म्हणून पैऱ्याला नेट लावते मी, ती नाही बोलली तर पैरा होणार नाही. ती बोलतात म्हणून गुलाल तुटालाय. मित्रांनो बघू शकताय, या बैलगाडा क्षेत्रामध्ये आता चालू सीझनचा आदतमधला बादशाह म्हणावं लागेल रुद्रा, आणि असाच रुद्रा प्रत्येक मैदानामध्ये चांगली कामगिरी करो. धन्यवाद.